एका सह्य करू, एक एका सह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. अवघे धन्य होऊ आता, अवघे धन्य होऊ आता, स्मरविता स्मरण. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. तुका म्हणे अवघी जोडी, तुका म्हणे अवघी जोडी, ते आवडी चरणांची. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. विठाल विठाल वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा. एक एका सह्य करू, एक एका सह्य करू, अवघे धरू सुपंथ. कोण जाणे कैसी परी, पुढे उरी ठेविता. आपल्या महाराष्ट्राचं महानत्व जे टिकलं ते ज्ञानोबा तुकोबांसारखे संत या मातीत जन्माला आले म्हणून टिकलं. आणि शिवबाराजे शंभूराजांसारखे शूरवीर योद्धे या मातीत जन्माला आले म्हणून टिकला. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, असं महाराष्ट्राबद्दल जे बोललं गेलं ते उगीचच नाही. प्रतिनिधित्व करावं महाराष्ट्रानं, समाजाला वाट दाखवण्याचं काम करावं महाराष्ट्रानं, आणि दुर्जनांची वाट लावायचं पण काम करावं महाराष्ट्रानंच. महाराष्ट्रात ज्ञानोबा तुकोबांसारखे संत जन्माला आले, त्यामुळे या मातीतला धर्म टिकला. जसा देव धर्माच्या रक्षणासाठी अवतीर्ण होत असतो, तसे संत सुद्धा धर्माच्या रक्षणासाठीच अवतीर्ण होतात. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज तर म्हणतात, आमचं कामच आहे धर्माचं रक्षण करणं. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंडाचं खंडन करणं आणि धर्माचं पालन करणं हे आमचं कामच आहे. आणि त्यांच्यामुळे आपल्या मातीतला धर्म टिकला. मध्यंतरीच्या काळात इथे भरपूर परकीय आक्रमणं झाली. परकीय सत्ता या महाराष्ट्राच्या मातीत धुमाकूळ घालत असताना सुद्धा कपाळाचा टिळा ज्यांनी पुसला नाही ते वारकरी, मुखातला राम ज्यांनी सोडला नाही ते वारकरी, आणि खांद्यावरचा भगवा ज्यांनी खाली ठेवला नाही ते वारकरी. धरीन याचा अभिमान, करीना आपुले जतन. आपल्या संस्कृतीचं, परंपरेचं, तत्वज्ञानाचं जतन करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं. आणि त्यातली त्यात ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला. आणि या महाराष्ट्रामध्ये ज्ञान फुललं. ज्ञान आहे ना, ज्ञान, धर्म तळागाळातल्या समाजापर्यंत जाऊन पोहोचला, जो मर्यादित होता. म्हणून तर म्हणावं लागलं ना, इवले से रोप लाविले द्वारी,
आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची बहरू कळी असी आला. खर तर भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज झाले नसते ना तर हे महिला मंडळ आज कीर्तन मंडपात आपल्याला दिसलं नसतं. हे चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवल्या गेलं होतं. सर्वसामान्य माणसं अशी ताठ मानेने ताठ कण्याने कीर्तन मंडपात बसलेली दिसली नसती. ही कुठंतरी काबाड कष्ट करताना दिसली असती. जन्माला यायचं, मरेपर्यंत काम करायचं, असंच जीवन काहींच्या वाट्याला येत होतं. आणि संग्राम बापू भांडारे सारखा एक सर्वसामान्य घरात जन्माला आलेला पोरगा ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले नसते तर तुम्हाला नारदाच्या गादीवर पण दिसला नसता. ज्ञानाच्या वाटा मर्यादित करून ठेवल्या होत्या, संकुचित करून ठेवल्या होत्या, विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित झाल्या होत्या. 4 वर्ण, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र, या 4 वर्णांमध्ये अडचणी अशा निर्माण झाल्या होत्या की ज्ञान जे होतं ना, ज्ञान ते फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी असा कुठेतरी प्राघात झाला होता. आणि ज्ञान नसल्यामुळं वैश्य असेल, क्षत्रिय असेल, शूद्र असेल, यांना मोक्षाचा मार्ग सापडत नव्हता. यांना आनंदाचा, सुखाचा मार्ग सापडत नव्हता. हे होरपळले जात होते. जा तिथं जाऊन तसं करा, जा इथं जाऊन असं करा, जा तुम्ही हे प्रायश्चित्त घ्या. काही कुणाला कळत नव्हतं. विशिष्ट लोक सांगतील तोच धर्म, विशिष्ट लोक सांगतील तेच पुण्य, आणि विशिष्ट लोक सांगतील तेच पाप. पण झाला ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, आणि तो धर्माच्या रक्षणासाठीच झाला. आणि देवाने शब्द दिलेला होता ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येईल, धर्म अडचणीत येईल, धर्म संकुचित करण्याचा प्रयत्न केला जाईल, तेव्हा तेव्हा काळजी करायची नाही भक्तांनो, मी रणांगणात उतरेल. हा शब्द कोणी दिला? देवाने दिलेला आहे. मी तर माझ्या कीर्तनात सांगतो, हिंदू धर्मातल्या लोकांनी धर्माचरण करण्यामध्ये अजिबात टाळाटाळ करायची गरज नाही, अजिबात घाबरायचं कारण नाही. बरीच लोक मला फोन करून म्हणत असतात, बापू राव ते आपल्या धर्माच्या संदर्भानं असं लिहिलं गेलं, बापू आपल्या धर्मावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहेत, मोठ्या प्रमाणात अडचणी आहे, धर्मांतरण केलं जातंय, लव जिहादचे प्रकरण देशामध्ये घडतायत, हिंदू धर्म कसा चुकीचा आहे यासाठी वेगवेगळे चित्रपट प्रदर्शित केले जात आहेत. मग आपल्या धर्म अडचणीत आहे का, संकटात आहे का? मी सांगत असतो, बाबा धर्म जरी अडचणीत आला, संकटात आला, तरी हा धर्म सनातन धर्म आहे, हा अनादी आहे. याचा जन्म कधी झाला कोणाला माहित नाहीये, आणि जसा जन्म झालाय तसा आजपर्यंत हा हिंदू सनातन धर्म टिकून आहे. त्याचं एकमेव कारण, याची गॅरंटी दुसऱ्या तिसऱ्या आयऱ्या गैऱ्याने दिलेली नाहीये, तर याची गॅरंटी स्वतः भगवंताने दिलेली आहे की तुम्ही काळजी करायचं कारण नाहीये. तुम्ही धर्माने वागत राहा, तुम्ही धर्माचं पालन करीत राहा, तुम्ही धर्माचा अभिमान बाळगत राहा, आणि जेव्हा जेव्हा धर्म अडचणीत येईल तेव्हा तेव्हा मी अवतार घेईल. धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी, आपुल्या पाळी, भक्त जना आपुल्या पाळीसी, भक्त आपुल्या पाळी. धर्म रक्षावया अवतार घेती आपुल्या पाळी,
अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजना. स्वतः भगवंताने गीतेमध्ये गॅरंटी दिलेली आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. मी धर्माची संस्थापना करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी स्वतः रणांगणात उतरेल. अशी गॅरंटी जर स्वतः आपल्या बापानं दिलेली आहे तर लेकरांना घाबरायचं काय कारण आहे? उलट छाती काढून सांगितलं पाहिजे, गर्व से कहो हम हिंदू आहे. आपल्याला अभिमान वाटला पाहिजे हिंदू असल्याचा, आणि गर्वानं सांगितलंच पाहिजे की आम्ही हिंदू आहे. हिंदुत्व मिरवलं पाहिजे. जसं वारकरी संतांनी सांगितलं, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. त्यांनी तुळशीची माळ झाकायला नाही लावलेली बरं का गणेश भाऊ कधीच. त्यांचं म्हणणं आहे कॉलरच्या बाहेर काढायची. जसे पोरं नाही का ते गोप वगैरे काढतात बाहेर, नाही का असे कॉलरच्या बाहेर असतात गोप सोन्याचे. त्यांना असं वाटतं बा जगाला दिसलं पाहिजे बा आमच्याकडे किती सोनं आहे. तसं संतांनी सांगितलं, जगाला दिसू द्या तुमच्याकडे किती तुळशीच्या माळा आहे. विठ्ठल विठ्ठल मिरवला पाहिजे धर्म, अभिमानानं सांगितलं पाहिजे. आणि झाला धर्म अडचणीत आला होता, समाज होरपळत होता अज्ञानाच्या अंधकारामध्ये. झाला उदय, भगवंताने अवतार घेतला. साक्षात महाविष्णूचा अवतार अलंकापुरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपानं प्रगट झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. स्वतः महाविष्णूचे अवतार आळंदीमध्ये जन्माला आले, विठ्ठलपंत रुक्मिणी आईसाहेबांच्या पोटी. आणि झाली दादा तिथून मात्र या महाराष्ट्राला एक वेगळी कलाटणी मिळायला सुरुवात झाली. एवढी क्रांती. मुळात जो जो माणूस मोठा म्हणून जन्माला येतो त्याच्या आयुष्यात त्रास लिहिलेला आहे बरं का. जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये संकट येतात, मोठ्या प्रमाणात विरोधक तयार होतात, मोठ्या प्रमाणात अडचणी आपल्यावर कोसळत राहतात, तेव्हा तेव्हा समजून घ्यायचं देवाने आपल्याला काहीतरी मोठं काम करण्यासाठी जन्माला घातलंय. शास्त्रच आहे. जेवढी कोणी माणसं मोठी आहे अडचणी मोठ्याच आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. सहज आहे गाव जीवन, अडचणीच. तिकडून अफजल खान येतोय, शाहिस्ते खान येतोय, तिकडून आदिलशाह, इकडून औरंगजेब, इकडं मुघलशाह, इकडं कुतुबशाह. अडचणी काही कमीच नाही अडचणींना. पण तरी सुद्धा त्या अडचणीतून वाट काढत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माते होतात. आणि 2024 मधल्या आमचं लहान पोरग सुद्धा जर त्याला विचारलं तुझं अस्तित्व काय, ओळख काय, तर त्या अभिमानानं छाती ठोकून सांगतंय, चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. कधी झाले शिवाजी महाराज? आज छाती पाडली तर आम्ही म्हणतो आमच्या अंतःकरणात शिवाजी महाराज दिसतील. कधी? जेव्हा शिवाजी महाराजांनी अडचणींसोबत 2 हात केले तेव्हा. जर महाराज म्हटले असते अफजल खान केवढा आहे मी केवढा आहे, तर आज शिवरायांचे पुतळे आपल्याला पाहायला भेटले नसते. जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराज. अडचणी. एक शिवायला गेलं का दुसरं काहीतरी निर्माण होतंय. दुष्काळे अटिले द्रव्य नेला मान, स्त्री की अन्न करता मेली. संसारात अडचणीच. काय ते जनते हयात असावे दुष्काळ पाडावा, पैसा संपावा, बायको अन्न करता मारावी. डोळ्या देखत जेव्हा परिवारातले सदस्य जातात ते दुःख शब्द सांगण्यासारखं नाहीये. ते जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. महाराजांच्या वाट्याला इतकं दुःख, पैशाची चणचण निर्माण झाली, परिवारातले सदस्य जातायत, कष्ट. त्याच्यात लागले परमार्थाला तर ते मंबाजी त्रास द्यायला लागले. तिकडे रामेश्वर भट्ट त्रास द्यायला लागले. म्हणजे काय हो, अडचणीच. पण काय झालं, त्या अडचणींशी सामना केला. आज वारकऱ्यांना म्हणावं लागतं तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम.
धन्य तुकोबा समर्थ. जेने केला हा पुरुषार्थ, शेवटी पुरुषार्थच सिद्ध करून दाखवला. धन्य मनवीन इहलोकी लोका, आणि भाग्य आम्ही तुका देखीला. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला काय त्रास द्यायचा आहे ना द्या, काय काय अडचणी निर्माण करायच्या आहे करा. मी 2 हात करीत राहील, संघर्ष करीत राहील. आणि आत्ताच सांगून ठेवतो, माझ्या समकालीन जेवढी लोक आहे, ज्यांनी ज्यांनी मला पाहिलंय, मी गेल्यानंतर ते अभिमानानं सांगतील की ओ ते जे वैकुंठाला गेले ना विमानात बसून, ते तुकाराम महाराज आम्ही पाहिलेले बरं का. हे कधी सांगितलं होतं? जेव्हा गाथा पाण्यात बुडावल्या होत्या ना, तेव्हाच सांगितलं होतं की तुम्ही द्या त्रास, पण मी पण कार्य असंच करून दाखवल की मी गेल्यावर तुम्ही लोकांना सांगाल की आम्ही तुकाराम महाराज पाहिलेले आहे. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना त्रास नाही झाला का? अहो किती त्रास. महाराज तो एकटा बाबा इथं हिंदुत्व कसं टिकावता येईल याच्यासाठी प्रयत्न करत होता. बांधावर, शेतात, वड्याच्या काठावर, घराच्या कडेला अख्खं काँग्रेस उगवलेलं होतं. काँग्रेस मग जेव्हा सगळीकडे काँग्रेस उगवलेलं आहे, तिथं चांगले मळे फुलवायचे सोपे. अहो ते काँग्रेस वनस्पती अशी उपटलं का लगेच उगवते. शेतकरी जर असतील माणसं तर मला बोलणं पटकन कळल तुम्हाला. आपल्याला असं वाटतं आपलं शेत काँग्रेस मुक्त करायचंय, काँग्रेसच म्हणतात ना इकडं. ते गहू आयात झाला होता तेव्हा ते पडलं होतं शेतामध्ये, आठवते का? उगवतं का इकडं? हा, ते शेत आमचं काँग्रेस मुक्त करायचंय, तुम्ही किती प्रयत्न करा. असं वाटतं सगळी झाडं उपटून फेकली, आता नाही उगवणार. अहो ते बी पडलेलं राहतंय, ते नाही आटत. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जेव्हा त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये छाती काढून लोकांना सांगत होते ना, हे औरंगाबाद नाही, हे छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, तेव्हा वर्तमानपत्रामध्ये बातम्या यायच्या, हे काय जोक मारित आहे, काय काय विनोद करतात. हे विनोद म्हणून घेतलं जायचं. बाळासाहेबांचं बोलणं विनोद आहे, जातीय तेढ निर्माण करताय. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कधीच थांबले नाही. करा माझी निंदा, द्या मला त्रास, ठोका माझ्यावर केसेस, मी जगाला ओरडून सांगत राहील की ते औरंग्याचा औरंगाबाद नाहीये, तर माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं संभाजीनगर आहे. जेव्हा कागदावर नव्हतं तेव्हा तो पट्टा त्या शहरात उभा राहून जगाला सांगायचा हे छत्रपती संभाजीनगर आहे. आणि त्यांनी ते लावून धरलं. गंभीर गुरुजी त्यांनी ते वाक्य लावून धरलं. आणि बघा त्या बोलण्याला कसं यश आलं. 2022 मध्ये शेवटी बाळासाहेबांच्याच पट्ट्यांनी ते कागदावर आणलं की औरंगाबाद नाही संभाजीनगर आहे. कागदावर आणलं, कागदावर डॉक्युमेंटला झालं छत्रपती संभाजीनगर. त्रासातूनच झालं ना. मला कधी कधी वाईट या गोष्टीचं वाटतं की जेव्हा कागदावर छत्रपती संभाजीनगर नव्हतं तेव्हा हिंदुत्ववादी माणसं कागदावर नसताना सुद्धा छत्रपती संभाजीनगर मानायचे. काय बघा बरं का, आपल्यात विकृती किती आहे आणि संस्कृती आपली कशी आहे की खरं माणसांनी वाईट काळात सुद्धा लावून धरलं पाहिजे, खरं सोडलं नाही पाहिजे. जेव्हा कागदावर छत्रपती संभाजीनगर नव्हतं तेव्हा या मातीतले हिंदुत्ववादी माणसं कागदावर नसताना सुद्धा छत्रपती संभाजीनगरच म्हणायचे. आणि दुर्दैव पहा, आज कागदावर छत्रपती संभाजीनगर झालंय तरी देशातले काही गांडो त्याला औरंगाबादच म्हणतात. आता कागदावर झालंय तरी ही विकृती आहे. आणि ही विकृती जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत साधू संतांना काम करणंच आहे. विठ्ठल विठ्ठल होतो त्रास. तसा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा प्रचंड त्रास झाला. संन्याशाची लेकरं म्हणून जरी ब्राह्मण कुळात जन्माला आली, वाळीत टाकली हो. गावाच्या बाहेर झोपडी करून ती पोरं राहत होती. त्यांची सावली पडली तर लोक आंघोळ करायला जायला लागली. त्यांचा स्वीकार करीना, त्यांना माणसात येऊ द्यायना.
आई बापानं पोरांच्या मुंजी होतील या खात्रीपोटी द्या अंत प्रायचित्त घेऊन टाकलं, पण पोरांच्या काही मुंजी होईना. ज्ञानेश्वर महाराज खचत नाहीये. ज्ञानेश्वर महाराज एक 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 पाऊल पुढे टाकायचं काम करताय आणि शुद्धीपत्र आणण्यासाठी पैठण क्षेत्री जात आहे. तेव्हा धर्मपीठ होतं पैठण, तिथं न्याय भेटायचा. तत्कालिक ब्राह्मण समाजाचे धर्म मार्तंड तो न्याय द्यायचे, तिथं न्याय होईल. अनेकांना असं वाटतं भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज न्याय मिळवण्यासाठी पंढरपूरला गेले होते. हो, न्याय मिळवण्यासाठी पैठणला गेले होते. वाक्य पुन्हा बोलतो. अनेकांना असं वाटतं भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला न्याय मिळावा, भावंडांना न्याय मिळावा म्हणून पैठणला गेले होते. तर दिसत जरी तसं असलं तरी त्यामागील वस्तुस्थिती अशी आहे, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज स्वतःला आणि भावंडांना न्याय मिळावा म्हणून पैठणला गेले नव्हते, तर संपूर्ण जगाला न्याय मिळावा म्हणून पैठणला गेले होते. सगळ्यांच्या न्यायासाठी गेले होते ते. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा पुढची सगळी कथा ऐका नीट. कसं काय? हे पैठणला गेले आणि त्या धर्मसभेत उभे राहिले. आमचं चुकलं काय? आम्ही जन्माला आलो यात आमचं पाप काय? का आमची मुंज होऊ नये? का आम्हाला वेदाध्ययनाचा अधिकार असू नये? काय चुकलं आमचं? सर्वांमध्ये जर एकच भगवंत नटलाय, विठ्ठल जडी स्थळी भरला आणि रीता ठाव नाही उरला, सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसोनिया ठाव अहंतेचा. अरे जर सगळी सृष्टी भगवंताने निर्माण केलेली आहे तर प्रत्येक काम प्रत्येक व्यक्ती करू शकतो. आज भारताचा राष्ट्रपती होण्यासाठी काही समाजाची अट आहे, जातीची अट आहे, वर्णाची अट आहे, भागाची अट आहे? नाही. या भारतातला प्रत्येक नागरिक राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो. याला लोकशाही म्हणतात. आणि त्या लोकशाहीची मागणी ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षापूर्वी पैठण मध्ये धर्मसभेत करतायत. मजा उडवला गेला. लय टामाटामा बोलतय रे म्हटले, एवढं एवढं लय याला अक्कल आली. आम्हाला अक्कल सांगायला लागला की सगळ्यांमध्ये भगवंतच आहे. त्याच्यातला एक अहंकारी धर्म मार्तंड म्हटला. तो पुढून जो रेडा आलाय तो रेडा पण भगवंतानेच तयार केलेला आहे म्हटले. तो रेडा वेद बोलेल का? क्रांतीची सुरुवात तिथं आहे बरं. त्या रेड्याची समाधी आळ्याला आहे जुन्नर तालुक्यात. हे आपलं महत भाग्य आहे, महत. तिथून क्रांती झालेली आहे. या महाराष्ट्रात जी क्रांती पेटली ना ती तिथून त्या पैठणच्या त्या कथेपासून क्रांती आहे सगळी. म्हटले तो रेडा वेद बोल का बोलणार नाही म्हटले. माझ्यात जो परमात्मा आहे तोच परमात्मा त्याच्यात आहे. काय अशक्य आहे? मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवम. अरे भगवंताची कृपा झाली तर अशक्य काय? बोलू शकेल. भाऊ या वर या ना पायरीने या वर. चला भजन करा. विठ्ठल 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 कुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय आमदार नितीनभाई सरदेसाई यांचं शुभागमन आज ओझर नगरीत होतंय. जोरदार टाळ्या त्यांच्या शुभागमनाने झाल्या पाहिजे. सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चांगल्या प्रकारचं लक्ष आपल्या ओझर नगरीवर आहे. विघ्नहार देवस्थानचे सन्माननीय अध्यक्ष गणेश भाऊ कवडे व देवस्थानच्या वतीनं आदरणीय दादांचा सन्मान इथे संपन्न होतोय. तो त्यांनी स्वीकार करावा आणि जोरदार टाळ्या वाजून आपल्याला तो सत्कार संपन्न करायचा आहे. साहेब, तुम्ही येण्याच्या अगोदर मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात बोलत होतो आणि आता तुमचं आगमन झालं. चला पुढचंही वाक्य बोलून जातो. महाराष्ट्रातलं हिंदुत्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी जपलं, ते आपल्यापर्यंत आणून पोहोचवलं आणि आत्ताच्या पिढीमध्ये तो बाळासाहेबांचा वारसा चालवण्याची, टिकवण्याची धमक जर कोणात आहे तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरेंमध्ये. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी मगाशी गणेश भाऊंसोबत बोलत होतो तेव्हा मला सांगितलं गेलं की कायमस्वरूपी इथे सेलिब्रिटीज येत असतात, कायमस्वरूपी येतात. महिन्याला 15 दिवसाला वेगवेगळे सेलिब्रिटीज येत असतात. पण सन्माननीय राजसाहेब ठाकरे जेव्हा ओझर नगरीत आले होते तेव्हाचं वातावरण काही वेगळं होतं म्हटले. का? तरुणांची प्रचंड मोठी गर्दी ओझरमध्ये झाली होती. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तरुणांची गर्दी खेचायचे आणि त्यानंतर तरुणांची गर्दी खेचणारा महाराष्ट्रातील नेता म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे. ते पदावर असू द्या नसू द्या, त्यांचा एखादा विषय ट्रेंडिंगला असू द्या नसू द्या, पण महाराष्ट्रामध्ये राजसाहेब ठाकरे हे नावच 365 दिवस ट्रेंडिंगला असते. त्याला काही कारण पाहिजे, निमित्त पाहिजे असं काय नाही. म्हणून बाळासाहेबांकडून जे आपण अपेक्षा ठेवली नेहमीच, ती अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य ठाकरे परिवारात जर कुणाकडे आहे तर ते आमच्या राजसाहेब ठाकरेंकडे. आणि राजसाहेब ठाकरेंचे उजवा हात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय नितीनजी सरदेसाई. इतकं सोपं करतो, इतकं सोपं करतो. कीर्तनात मुद्दा चालला होता की क्रांतीची सुरुवात जी झाली या महाराष्ट्रात, ती क्रांतीची सुरुवात झाली ना ती पैठणमधून झाली. आणि कोणत्या प्रसंगातून झाली तर त्या रेड्याच्या प्रसंगातून झाली. ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं गेलं, अरे टमाटामा बोलतोय, ज्ञानाच्या गप्पा मारतोय, स्वतःला तत्वज्ञानी समजतोय, एवढी तुला जर अक्कल आहे तर तू म्हणतोय सगळ्यांना देवानेच बनवलंय आणि एक माणूस जे करू शकतो ते दुसरा माणूस पण करू शकतो. त्याला योग्य ट्रेनिंग दिलं गेलं तर, योग्य मार्गदर्शन भेटलं तर, त्याला मूळ प्रवाहात घेतलं तर मग तो रेडा वेद बोलल का? त्या पैठणच्या धर्मसभेत ज्ञानेश्वर महाराज म्हटले, का बोलणार नाही? मूकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. अहो, भगवंताची कृपा झाली तर अशक्य काय या मातीत? सत्य संकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. संकल्प जर सत्य असेल तर अशक्य काय?
सगळे धर्म मार्तंड हसायला लागले. आज चांगला जोकर आलाय म्हटले धर्मसभेत. आणि त्यांच्यातला एक अहंकारी होता, परीक्षाच पावी म्हणून म्हटला, दाखवा बोलून, असेल तुझ्यात कौशल्य तर दाखव त्या रेड्याला वेद बोलून. अहो 700 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो रेडा 4 वेदांमध्ये सर्वात कठीण जो वेद आहे ऋग्वेद, त्या ऋग्वेदाच्या रुचा आळवू लागला. हा इतिहास या महाराष्ट्राच्या मातीत घडला. म्हणा रेड्यामुखी वेद बोलविला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांती रूपी बरगडला, ज्ञानोबा माझा शांती रूपे प्रगट झाला, ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा, द्विज म्हणजे ब्राह्मण, गर्व द्विजांचा हरविला, आणि शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. म्हणजे द्विजांचा गर्व हरण केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांना गर्व नाही झाला, ते शांत झाले, शांती रूपे प्रगटला. नाहीतर ते म्हटले नाही बा आता हम बाप आहे, ते विनयच, विनयीच आहेत, विनम्र आहेत. अहो ते ऋग्वेदाच्या रुचा हळवू लागला तो रेडा. अहो 2-3 ब्राह्मण तर अक्षरशः घरी गेले आणि घरात जे ग्रंथ ठेवले होते ना ते बाहेर आणले. आपल्या याच्यात काही प्रिंटिंग मिस्टेक आहे का काय ते तरी चेक करून घ्यावा म्हणून तपासायला लागली ती, आपल्यात काही चुकलंय का काय. रेडा बोलायला लागलं म्हटल्यावर ते एकदम करेक्टच यायला लागलं ना, अख्खं ते चेक करायला लागले. आणि ती क्रांतीची सुरुवात झाली. काय क्रांती केली माहितीये? न्याय एकट्यासाठी नाही मागितला, न्याय सगळ्यांसाठी मागितला. आणि त्या दिवशी धर्मसभेतला प्रश्न होता की तुम्ही जो म्हणताय ना की वेद फक्त विशिष्ट वर्गच शिकू शकतो आणि वेदाचा अर्थ फक्त विशिष्ट वर्गच मांडू शकतो, हा तुमचा भ्रम आहे. मनावर जर घेतलं तर रेडा सुद्धा वेद बोलू शकतो. मग हाडा मांसाची माणसं वेदापासून लांब का, दूर का? आणि त्यांनी प्राणी पण असं निवडला ना, जगातला सगळ्यात मूर्ख प्राणी निवडला, सगळ्यात मूर्ख. माझ्या दृष्टीने रेडा इतका मूर्ख प्राणी या जगात दुसरा कोण नाही. शेतकरी माणसं आहे आपण. म्हैस जर जनली तर तिला जे लेकरू होतं त्याला काय म्हणतात? पारडू. पारडाच पुढं रेडा होतो, बरोबर. सकाळी सकाळी शेतकरी जेव्हा सोडायला जातो ना त्याला प्यायला, ते पहिलं शेतकऱ्यालाच प्यायला सुरुवात करते. करतं का नाही करत? पहिलं शेतकऱ्याला प्यायला लागत ते, इतकं येडं आहे ते. आणि त्या येड्या प्राण्याला वेद बोलायला लावला. मग ज्ञानेश्वर महाराजांनी क्रांती काय केली माहितीये का? की वेदाचा अधिकार रेड्याला सुद्धा आहे. वेद बोलण्याचा अधिकार रेड्याला सुद्धा आहे. आणि तिथून पुढं या मातीत जेवढी सदाचरणी लोक आली ना त्यांनी ज्ञान मर्यादित नाही ठेवलं, वाटायला सुरुवात केली. त्या कथेपासून वाचा बोलू वेदनीती, मार्गदावनी गेले आधी दयानिधी संतते, आणि तेनेचे पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही. अहो आज बघा, आज नाही राहिलेला ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र हा भेद नाही राहिला. आज वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्मण कुळात जन्माला आलेले परिवार मुक्त हस्तपणे जगाला ज्ञान वाटतायत. पंढरपूरचं देगलूरकर घराणं असेल, ब्राह्मण कुळे
पण महाराज 4 वर्ष जर एखादा विद्यार्थी 4 महिने 4 वर्ष नाही 4 महिने चातुर्मासाला जर तो पंढरपुरात राहिला ना, तर 4 महिन्यानंतर पंढरपूर सोडत असताना तो पोरगा ब्राह्मण असू द्या, तो वैश्य असू द्या, तो क्षत्रिय असू द्या, तो शूद्र असू द्या, पंढरपूर सोडत असताना तो ब्राह्मण होऊन बाहेर पडतो. देगलूरकर परंपरा. वारकरी संप्रदायातील अनेक ब्राह्मण कुळात जन्माला आलेली कीर्तनकार सगळ्यांना वाटताय. मग इकडे अमृत महाराज जोशी असतील, मुक्त हस्तपणे वाटताय का? 700 वर्षापूर्वी जर ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला वाटलं असेल तर माणसांना का वाटू नये? आणि तुम्ही पहा, म्हणून आहे ना आमचं साधं सरळ मत आहे, जी लोक म्हणतात ना आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मानतो आणि आम्ही आळंदी पुण्यभूमीला मानतो, ते सगळ्यांना जर वेद शिकवत असतील तरच आमच्या दृष्टीने माणसं आहे. नाही तर आळंदीत अशी बरीच लोक आहे की जी म्हणतात आम्ही ज्ञानेश्वर महाराजांना मानतो, आम्ही आळंदीला मानतो, पण वेद फक्त ब्राह्मणांनाच शिकवतात. काय झालं? त्यांना ज्ञानेश्वर महाराज नाही कळाले, अजून समजलेच नाही. ज्याला ज्ञानेश्वर महाराज कळाले ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आहे, ज्यांनी 18 पगड जातीतील पोरांना विद्वान बनवण्यासाठी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि तिथून पुढे महाराष्ट्राचं महानत्व बरत गेलं. सर्वसामान्य पोरं संत व्हायला लागली, विद्वान व्हायला लागली. मग कुंभाराचा गोरोबा काका असू द्या, महाराचा चोकोबा राया असू द्या, सोनाराचा नरहरी सोनारा असू द्या, माळ्यांचा सावता महाराज असू द्या, मराठ्यांचा तुकाराम महाराज असू द्या, ब्राह्मणांचा निळोबा राय असू द्या, अहो ही सगळी पोरं बारायला लागली. आणि पंढरपुरामध्ये मंदिरात तर सगळ्यांना प्रवेश नव्हता त्या काळात. ज्ञानेश्वर महाराज म्हटले तुम्ही मंदिरात येऊ देत नाही ना, मी चंद्रभागेच्या आहे ना वाळवंटात फड मांडेल. आणि 700 वर्षापूर्वी क्रांती झाली, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, आणि माझा ज्ञानराजा गोपाळांशी लाह्या वाटी. अहो सगळ्यांना काला वाटला, सगळ्यांचे पोट भरायचं काम केलं. याल तर यारे लागी अवघे माझ्या मागे मागे, आणि आजी दे तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. ते म्हणाले आता सगळ्यांना वाटायचं, आता संकुचित नाही ठेवायचं, हा माझा तो माझा नाही, ही जात श्रेष्ठ ती जात कनिष्ठ, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई, लोपले ज्ञान जगी हितने न ती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. जे गुह्य होतं ते प्रगट करायचं काम केलं या मराठीचे नगरी. ब्रह्मविद्येचा सुकाळू करी आणि घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतलं आणि त्याचा परिणाम या महाराष्ट्रातला धर्म टिकला. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सुद्धा तुम्हाला आम्हाला तेच कान टोचायचं काम केलं की बाबांनो आपल्या आईने आपपर भाव केला नाही, हा माझा तो माझा, तो माझा नाही तो तिसऱ्याचा तो चौथ्याचा, असा भेद निर्माण न करता सगळ्यांना सोबत घेतलं. आणि परिणाम संत कृपा झाली आणि इमारत फळा आली. या मातीतला धर्म टिकला. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज म्हणताय की तुम्ही आम्ही सुद्धा आपापसात मतभेद न ठेवता सगळेजण एकत्रित येऊ आणि धर्माचं रक्षण करू. पहिलं चरण एक साय करो, एक साय करो, एक साय करो, एकामेक साय करो, एका
कैसे बारी गोन दाने कैसे बारी गोन दाने कैसे बारी एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी तोच मंत्र तुम्हाला आम्हाला दिला की बाबांनो, आपण सुद्धा एकमेकांना सहकार्य करून सगळे मिळून चांगल्या रस्त्याला लागू. जो साधू संतांनी मार्ग दाखवलाय त्या मार्गाने आपण सगळे मिळून जाऊ. का लिहावं लागलं असेल? 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांना हे का म्हणावं लागलं? एक एका साह्य करू. त्यांना दिसलं असेल की हे एकमेकांना सहकार्य करत नाहीये, हे एकमेकांचे पाय वाढताय, तू मोठा का मी मोठा, यात भांडत बसताय. हे त्यांच्या लक्षात आलं. बरं, आपल्या समाजात एक सवय काय माहितीये का? खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. लई मोठी शोकांती काय हो. अहो समोर आलं ना, इतकं गोड बोलत, इतकं गोड बोलत, इतकं गोड बोलत, असं वाटतं हा आपला पक्का समर्थक आहे. आणि आपण थोडे बाजूला गेलं का लगेच तिसऱ्या माणसाला म्हणतोय भांगारे दे. अरे काय प्रकार आहे हा? तोंडावर गोड गोड बोलायचं आणि मागे जाऊन टीका करायची, निंदा करायची. खोटं बोलण्यात इतके तरबेज झाले ना माणसं, इतके तरबेज झाले ना. कोणाला कसं हरभऱ्याच्या झाडावर चढवायचं, सर्रास खोटं बोलतात, सर्रास. मी तुम्हाला देशातलं सर्वात खोटं वाक्य सांगू, सगळ्यात खोटं, जे जास्त करून 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जोरात वापरलं जातं. आताच झालं, काय झालं, 26 जानेवारी झालं, प्रजासत्ताक दिन. असलं कडक कपडे घालितो ना, इस्त्री वगैरे कडक करते, बुटाला पॉलिश करते, दाढी कटिंग एकदम भारी करून, खिशाला झेंड्याचं ते लाविते आणि जाते शाळेच्या तिथं त्या झेंडा वंदनाला जाते. आणि ध्वजारोहण झालं ना, असं छाती काढितंय, हात पुढं करते आणि प्रतिज्ञा म्हणतं काय माहितीये का? भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. खरं बोलायचं, या वाक्या इतकं खोटं वाक्य आहे अस्तित्वात? आहे या वाक्य इतकं खोटं वाक्य दुसरं आहे काय? भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. एक नंबरचं खोटं वाक्य पटवून देतो मी तुम्हाला. तिथं छाती काढून म्हणते भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे, आणि येतो ओझर मध्ये, तिथं नदीच्या काठावर बाकड्यावर बसते आणि काय म्हणतंय माहितीये का? नाही नाही, महाराष्ट्र कुठंच कमी नाही हो, पण हे युपी बिहारी लय वाढले महाराष्ट्रात. काय आता सकाळी भारत माझा देश म्हटला, नदीच्या कडेवर बसून काय म्हणतोय? युपी बिहारी आपले नाहीये, ते उत्तर प्रदेशचे, ते बिहारचे, कर्नाटकचे, मध्य प्रदेशातले, ते राजस्थानी इकडं कचोऱ्या विकायला लागले, स्वीट मार्ट टाकायला लागले, महाराष्ट्रातले उद्योग व्यवसाय जायला लागले. काय केलं आता? त्याला अभिमान कशाचा आहे? महाराष्ट्राचा आहे. सकाळी भारताचा होता बरं का. किती खोटारडा आहे ते तुम्हाला मी फक्त दाखवतो. आता त्याला अभिमान कशाचा आहे? महाराष्ट्राचा आहे अभिमान. ठीक आहे बाबा, चांगली गोष्ट आहे बाबा, राज्याचा अभिमान आहे. खोटारडा आहे तो, त्याला महाराष्ट्राचा सुद्धा अभिमान नाही. महाराष्ट्रात आल्यावर ते काय करतं माहितीये का? प्रांत करतं, प्रांत. आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले, ते मराठवाड्यातले. आम्ही विदर्भातले, ते खानदेशातले. ते महाराष्ट्रात आलं ना, प्रांत बदलिते. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश, उत्तर महाराष्ट्र असे प्रांत करतो. मग त्याला आता अभिमान कशाचा आहे? प्रांताचा आहे. बा आम्ही पश्चिम महाराष्ट्रातले बा, पुणे, मुंबई, नाशिक. त्याला अभिमान आता कशाचा आहे? पश्चिम महाराष्ट्राचा आहे. मग पश्चिम महाराष्ट्रात तर नीट राहावा का नाही?
नाही राहत ते लय खोटारड आहे ते काय करतं माहितीये का? आता पश्चिम महाराष्ट्रात आलं ना, आम्ही पुण्याचे ते नाशिकचे, जिल्हे वेगळं करतं ते प्रांतात आल्यावर. नाशिक वेगळं करतंय, सातारा वेगळं करतंय, पुणे वेगळं करतंय, मुंबई वेगळं करतंय. आम्ही पुण्याचे ते मुंबईचे. आता त्याला अभिमान कशाचा आहे? पुण्याचा आहे. मी म्हंटलो ना तो खोटारडा आहे. त्याला पुण्याचा सुद्धा अभिमान नाही. पुण्यात आल्यावर ते काय काशी घालतं माहितीये का? आम्ही जुन्नरचे ते राजगुरुनगरचे, आम्ही जुन्नरचे ते आंबेगावचे. ते जिल्ह्यात आल्यावर तालुके वेगळे करते. नीट ऐका जीवाचे कान करून, किती खोटं बोलायला तरबेज झाली माणसं. त्याला आता अभिमान कशाचा आहे? जुन्नरचा आहे. त्याने आंबेगाव वेगळं केलं, राजगुरुनगर वेगळं केलं. आता त्याला अभिमान फक्त जुन्नरचा आहे. असं वाटेल तुम्हाला हा जुन्नर मध्ये नीट राहील, गैरसमज आहे तुमचा. जुन्नर मध्ये आल्यावर हे काय करतं माहितीये का? आम्ही ओझरचे ते ओतूरचे, आम्ही ओझरचे ते आळे फाट्याचे. आता याला अभिमान. सकाळी काय म्हटलेलं आहे ध्यानात ठेवा बरं का, ते विसराल तर गडबड होईल सगळी. भारत माझा देश आणि सारे भारतीय माझे बांधव आहे. ते आलं आता फक्त ओझर मध्ये आलं हो. आता मी आणि माझं ओझर. तुम्हाला वाटतं त्याला ओझरचा अभिमान आहे? खोटारडा आहे तो. तो ओझर मध्ये आल्यावर काय करतो माहितीये का? बाकड्यावर बसल्या बसल्या आम्ही मांडे ते कवडे. तो हुशार किती तुम्ही बघा. तो ओझरला सुद्धा एक राहू देत नाही. ओझर मध्ये तो आडनाव वेगळे करतो. ते मांडे, आम्ही कवडे, ते अजून तिसरे, ते अजून चौथे. आता मला मांडे आणि कवडे माहिती आहे म्हणून 2 घेतले, बाकीचे तुम्ही लावून घ्या. ते आडनाव वेगळे करतो. ते मांडे, हे कवडे, ते अमुके, ते तमुके. आता याला अभिमान कशाचा आहे माहिती आहे का? फक्त कवड्यांचा. आता अध्यक्ष कवड्यांचा आहे म्हणून कवड्यांवर पुढे चालू. त्याला अभिमान कशाचा आहे? आता कवडे. तुम्हाला वाटतं त्याला कवड्यांचा अभिमान आहे? खोटारडा आहे तो. तो कवड्यांवर सुद्धा थांबत नाही दादा. तो माणूसच लय पुढचा आहे. तो कवड्यांमध्ये आल्यावर काय काशी घालतो माहितीये का? कवडेचे बर का, पण आमच्या वाड्यातले नाही, दुसऱ्या वाड्यातले. मायबाप कवड्यांमध्ये त्याने काय वाडे केले? वाडे. हा वाडा वेगळा, तो वाडा वेगळा, तो वाडा वेगळा, तो वाडा वेगळा. झाले त्याने कवड्यांमध्ये पाडले वाडे. तुम्हाला वाटतं त्याला वाड्याचा अभिमान आहे? आहो तुम्ही गैरसमजातच आहे अजून. त्याला वाड्याचा सुद्धा अभिमान नाही. आता वाड्या म्हटलं तो बघ, आमचा वाडा आणि त्यांचा वाडा आणि तो चौथ्यांचा वाडा. आता वाड्यात आल्यावर काय काशी घालतं ते तुम्हाला सांगतो. वाड्यात आल्यावर काय म्हणतं माहितीये का? आमच्याच वाड्यातले बर का, पण चुलत आहे चुलत. झुलत झुलत आला चुलत पर्यंत. आता वाड्यातले चुलत बाजूला केले. आम्ही सख्खे आणि ते चुलत आहे. वाड्यात त्याने सख्खे चुलत वेगळे केले. आता त्याला अभिमान कशाचा आहे? सख्यांचा. आता सख्यांची काय परिस्थिती मी सांगायची गरज नाही. आम्ही 3 सख्खेचे, पण वाटणीवरनं भांडणं झाले. कोर्टात आमचा मॅटर सुरू आहे. पुढच्या 6 महिन्यात होईल सॉल्व. सख्खे कोर्टात आहे. सख्खे कुठे आहे? कोर्टात आहे. कोर्टात मला जास्त का त्याला जास्त का, त्याला कमी का याला कमी. अहो 3 जर सख्खे भाऊ असले आणि मधल्याने जर कीर्तनकार घरी बोलावला ना, तर बाकीच्या 2 भावजाया अशा बघतात कीर्तनकाराकडे जणू काय आतंकवादी आणलाय माधारल्याने घरात. अहो ज्याने घरी नेलं त्याची बायको येते, पाया पडून जाते. दुसऱ्या 2 असं पाहतात का जणू त्याचं नाम वैरच लय दिवसाचं. सख्यांमध्ये हा प्रॉब्लेम आहे. मग आता राहिले कोण?
नवरा बायको राहिले बा, आता सख्खे पण झाले ना बाजूलाच, आता भांडण आहे म्हटल्यावर वाद चालू आहे कोर्टात, म्हणजे सख्खे सुद्धा एकत्र एकजूट नाहीये, राहिले नवरा बायको. तुम्हाला वाटतं इथं गोष्ट संपली? अहो एक दिवस सहज बाजूला घेतला आणि म्हटलं वहिनीबद्दल काय मत आहे, कसा चालला संसार? तो म्हटला महाराज कशी असली तरी आता बदलता येणार आहे का? आता रेटायचाच संसार रेटावा लागतो महाराज, आता काय बदलता येते का? काय आवडत नाही त्याला बायको, बदलण्याची इच्छा आहे पण बदलता येत नाही म्हणतो. जाऊ दे आता करून घेऊ संसार. म्हणजे बायको सुद्धा एकजीव झालेली नाहीये. तिला जाऊन विचारलं तुझं काय मत आहे भाऊ बद्दल, ती तर डायरेक्ट म्हणाली महाराज मी आहे म्हणून राहिली, दुसरी असती तर कधीच गेली असती निघून. तिचं पण मत आहे मी चांगली आहे तो वाईट आहे. आता राहिला कोण? एकटाच राहिला आणि ती पण एकटीच राहिली. एकटा राहिला बरं का, एकटा. आणि सकाळी काय म्हटलेलं आहे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधवे, यालाच दंभ म्हणतात. आणि जोपर्यंत दंभ शिल्लक आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं क्रांती होऊ शकत नाही. भगवान श्री तुकाराम महाराजांची गोष्ट लक्षात आली की बाबा हे एकटे निघायला पाहतात, एकटं काहीतरी करायला बघायला जातात आणि दाताडावर पडतात आणि दात पाडून घेतात, तोंड फोडून घेतात. एकटा माणूस काही करू शकत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, जे गाव करील ते राव करू शकत नाही. म्हणून महाराष्ट्र पुढे जावं असं जर वाटत असेल ना तर पाय वाढायचे बंद केले पाहिजे आणि एकमेकांचे हात वाढायला सुरुवात केले पाहिजे. महाराष्ट्र पुढे जाईल. आज प्रत्येक याने त्याला विरोध करायचा, त्याने याला विरोध करायचा. मी उच्च तो कनिष्ठ, मी मोठा तो लहान. आणि त्याच्यामुळं काय झाली? देशाची अधोगती झाली, अधोगती झाली. पण तेच ज्ञानेश्वर महाराजांनी जेव्हा सगळ्यांना सोबत घेतलं, आज महाराष्ट्रात अभिमानानं फडकतोय फक्त वारकऱ्यांचा भगवा. का? त्यांना कळून चुकलं एकट्याचा नोहे खेळ, मनोनी मेळ मेळविला तुम्ही आम्ही खेळी मेळी, गदारोळी आनंदे. अरे सगळे एकत्र येऊ, यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनासी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हटले, एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. टाळी वाजवा सगळ्यांनी. कुणाच्या पायात चप्पल बूट असतील तर काढून ठेवा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गणपती बाबा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गणपती बाबा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला शिवराय विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जीवनाय विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जिजाऊ आई साहेब विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जिजाऊ आई साहेब विठ्ठला. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, टाळी वाजवा माय बाप. का पावन होगा. आएंगे जब रघुराई तब आसन पर बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी. आएगी जब रघुराई तब आसन पर बिठाओगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा.
जब मेरे राम जी का वन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सीताराम सीताराम, भज प्यारे तू सीताराम। सीताराम सीताराम, पद प्यारे तू सीताराम। राम आएंगे आएंगे राम आएंगे, आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। राम आएंगे आएंगे राम आएंगे। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे। मेरे धरनों के दाग राम आएंगे, राम राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे। मेरे झोपड़ी के द्वार सजाए जाएंगे, राम आएंगे। मोरया रे बाबा मोरया रे, मोरया रे बाबा मोरया रे। 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 हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बनेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। विठोबा रघुमाई जय जय गोपाल 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 गोपाल। जय जय गोपाल गोमाई गोपाल 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 गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल गोमाई गोपाल कुमारी गोपाल कुमार कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल
कुमाई जेठोपार कुमाई दोबार कुमाई जेठोपार कुमाई दोबार कुमाई ठोपार कुमाई दोबार कुमाई विठोबार कुमाई दोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली माई सुर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर सुर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली एक एका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 400 वर्षापूर्वीचा जगद्गुरु भगवान श्री तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मायबापांनो, या अभंगाकडे अभंग म्हणून पाहू नका, शब्द म्हणून तर चुकून पण पाहू नका. या अभंगाकडे जर पाहायचं असेल तर तुम्ही मंत्र म्हणून पहा. आपल्या सगळ्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. हा मंत्र आहे यशाचा. आणि हा मंत्र आहे ना दादा, चुकीच्या लोकांच्या चांगलं लक्षात आलाय हो. चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आलंय. एक एका साह्य करू आणि अवघे धरू कुपंथ. फक्त त्यांनी सुपंथ काढून टाकलाय, कुपंथ मध्ये टाकलाय. असली मस्त ना साहेब तर पैशाला हातच लावित नाही, पण शिपाई 1 रुपयाचे पण अफरातफर करीत नाही. बरोबर ज्याचा त्याचा शेअर ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचला जातो. आणि म्हणून बघा 2 नंबरचे सगळे उद्योग व्यवसाय सुरळीत सुरू आहे. पण चांगली माणसं लवकर एकत्र येत नाही. ती भांडत राहतात, तो मोठा का मी मोठा. श्रेयवादासाठी भांडतील, आपापसातल्या मतभेदांवरनं भांडतील, पण भांडतील. आणि दुर्जनांची लवकर एकजूट होती. तुम्ही गावात एखाद्या बेवड्याच्या एखादी कानाखाली हाना, ते 20 मिनिटात आहे ना 50 बेवडे जमा करते. पण तेच गावातल्या एखाद्या चांगल्या माणसावर जर अन्याय झाला ना, दुसरी गावातली चांगली माणसं म्हणतात बरं झालं, त्याला गरजच होती प्रसादाची, लय लवकर मोठं व्हायचं होतं त्याला, नाही आता बरा चाप बसल. हे कोण? चांगली माणसं. चांगली माणसं आहे ना अशा वेळी पटकन पुढे येत नाही. चांगल्या माणसाने चांगल्या माणसाला साथ दिली पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून सुपंथ धरला पाहिजे. ही भगवान श्री ज्ञानोबा तुकोबांनी ते केलंय की सगळ्यांना सोबत घेत. आजही देशातला अजूनही जातीयवाद संपायला तयार नाही. माणसं वरवर काही जरी बोलत असले ना तरी तिसऱ्याच्या कानात विचारतात, नाही बोलतंय चांगलं पण त्याची जात कुठली, म्हणजे जात तू आलीच का. 3ऱ्या 4थ्याला 5व्याला विचार, आता डायरेक्ट विचारायला सध्या ते बरं नाही वाटत ना. म्हणजे अजून खूप काम करायची गरज. आपण म्हणतोय जातीभेद संपला पाहिजे, जातीभेद संपला पाहिजे, आणि सरकारच जातीचे दाखले देते. त्यांनीच म्हणायचं जातीभेद संपला पाहिजे आणि पुन्हा दाखले कोणी द्यायचे? त्यांनीच द्यायचे. म्हणजे काय चाललंय? एका बाजूने रोग पसरवायचा आणि दुसऱ्या बाजूने औषधं द्यायची. सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे? जाती जातीत भिंती कशा टाकता येईल याची गणित चालू आहे 2024चा दृष्टिकोन समोर ठेवून. आणि ह्या काळामध्ये जर गरज कशाची तर ती प्रबोधनाची आहे की कोणी किती जरी महाराष्ट्राच्या मातीत जाती जातीत भिंती उभ्या करायचं काम केलं तरी तुम्ही आम्ही इथून पुढच्या काळात ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, कुंभार, माळी, महार, मातंग म्हणून विभागल्या न जाता तुम्ही आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र आलो पाहिजे. आणि जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा, हे तंत्र इथून पुढच्या काळात आपल्याला अवलंबावं लागणार आहे. की जो हिंदूंच्या बाजूने प्रखर भूमिका मांडतो, जो हिंदूंसाठी तोपेच्या तोंडावर जातो आणि जो हिंदुत्व मिरवतोय त्याला तुम्ही आम्ही खांद्यावर घेऊन मिरवावंच लागणार आहे. तेव्हा धर्म टिकणार आहे. आणि येतो धर्मस्त तो जय हा. म्हणून चांगल्या माणसांना आपणच साथ देणं, धर्मनिष्ठ माणसांना आपणच उभारी देणं, आणि सगळी आपली आहे म्हणून. तुकाराम महाराज काय म्हटले? तुका म्हणे नाही जाती सवे काम आणि ज्याचे मुखी नाम तोचे धन्य. ते म्हणाले मला जातीशी कर्तव्य नाही, त्याने फक्त जय श्रीराम म्हणावं. आणि बघा वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे. जय श्रीराम म्हटलं ना मग या व्यासपीठावर कबीर महाराज आत्तार पण उभा राहू शकतो. जय श्रीराम म्हटलं ना मग या व्यासपीठावर जलाल महाराज सय्यद पण उभा राहू शकतो. हे व्यासपीठ सगळ्यांसाठी आहे. फक्त आहे ना रामाचं होऊन यायचं, रावणाचं होऊन नाही. बस धर्माच्या प्रचारासाठी ओझरगावचं हे विघ्नहर देवस्थान ट्रस्ट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले. मला सांगताना खूप अभिमान वाटतो. बाहेर गावावरनं अनेक लोक येतात की आयुष्यात एकदा तरी अष्टविनायकाचं दर्शन घेतलं पाहिजे.
हे आपल्या संस्कृतीने आपल्याला शिकवलंय, आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवलंय. म्हणून प्रत्येक माणूस अष्टविनायकाची यात्रा करतोच. पण जमेची बाप बघा, अष्टविनायकांचं दर्शन करत असताना साधारण 2 दिवसांची ती यात्रा आहे. एका दिवशी सुरू केली का एक रात्रीचा मुक्काम मात्र करावाच लागतो. आणि सध्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील लोक म्हणताय की अष्टविनायकाची यात्रा करत असताना रात्रीचा मुक्काम ओझरमध्येच केला पाहिजे. हे जगभरातल्या लोकांना वाटतंय. हे विघ्नहर देवस्थानने करून दाखवलेली क्रांती आहे. आज कुणी अष्टविनायकाची यात्रा सुरू केली की ते म्हणतं बाबा रात्रीचा मुक्काम ओझरलाच चला. का? तिथला निसर्ग चांगला आहे, देवता आहेत. गणपती बाप्पा प्रत्येक अष्टविनायकाच्या ठिकाणी आहे. पण बाकी ज्या सुविधा आहेत, मग राहण्याची सुविधा असेल, जेवणाची सुविधा असेल, आजूबाजूचं वातावरण असेल, लोकांचा प्रतिसाद असेल, सगळा सकारात्मक ओझरमध्ये मिळतोय. मी खात्रीने सांगतो, मी साधारण 6:30 वाजता नदीच्या काठावर आलो. मी आज या व्यासपीठावर एक खात्रीने वाक्य बोलतो. जेव्हा जेव्हा तुम्ही दुःखी व्हाल, जेव्हा जेव्हा तुम्ही निराश व्हाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला खचल्यासारखं वाटेल, वाट दिसणार नाही, त्या दिवशी फक्त ओझरमध्ये या, त्या नदी पात्रामध्ये हातपाय धुवा आणि गणेश भाऊने जे बाकडे मांडले ना साईडला, त्या बाकड्यावर फक्त बसून आहे ना गणपती बाप्पाचं स्मरण करा. तुमचे सगळे दुःख दूर झाल्याशिवाय राहणार नाही. इथे सकारात्मकता आहे, इथे एक पॉझिटिव्हिटी आहे, इथे एक ऊर्जा आहे, इथे ताकद आहे. जेव्हा जेव्हा निराश व्हाल तेव्हा फक्त खात्रीने या बाकड्यांवर येऊन बसा, त्या नदीत हातपाय धुवून तुम्हाला सामर्थ्यच मिळणार, तुम्हाला ताकदच भेटणार. ती एनर्जी मी अनुभवली आहे. आणि या देवस्थानचे अध्यक्ष, युवा नेतृत्व सन्माननीय आमचे मित्र गणेश भाऊ कवडे झपाटल्यासारखं काम करताय. माझ्या मुलाने चांगला संसार करावा याच्यासाठी प्रार्थना करायची गरज नाही बरं का, ते करतच. ते 21 वर्षाचं झालं की त्याला आपोआपच वाटतं एखादी बायको पाहिजे. बायको झाल्यावर त्याला आपोआपच वाटतं एखादं पोरग पाहिजे. पोरग झाल्यावर त्याला आपोआपच वाटतं जरा प्रॉपर्टी पाहिजे. म्हणजे आपल्या पोरानं चांगला संसार करावा म्हणून प्रार्थना करायची गरज नाही, पण आपल्या गावातल्या पोरानं चांगलं गाव चालवून दाखवावं यासाठी प्रार्थनाच करावी लागते. कारण माझी गाडी माझी माडीन, माझ्या बायकोची गोल गोल साडी हा झाला स्वार्थ. पण मी पण बाजूला ठेवून गावाचा विचार जो करतो तो पुरुष नसतो तर महापुरुष असतो. हे पुण्याने भेटतात. पवित्र ते कुळ पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेते ते कुळही पुण्यवाने, ती माती पण ताकदीची. तेव्हाही माणसं आज तारुण्याचं वय आहे महाराज. उद्योग व्यवसायात वेळ दिला, राजकारणात 24 तास वेळ दिला तर एक पायरी वर चढता येईल. पण गणेश भाऊनी राजकारण बाजूला ठेवलं, सर्व पक्षीय नेते बोलवतो या गावात. का? की एका पक्षाचा झेंडा पुढे घेऊन जाईल तर माझ्या देवस्थानचा विकास होणार नाही, माझ्या गावाचा विकास होणार नाही. मला सगळ्या पक्षांना धरून माझ्या गावाचं हित पाहिलं पाहिजे, माझ्या देवस्थानचं हित पाहिलं पाहिजे. म्हणून सर्व पक्षीय नेत्यांना इथं या मातीत आणण्यासाठी ते कटिबद्ध होत आहेत, प्रयत्न करताय. मी बोललो, तुमच्या माहितीस्तव सांगतो, खरं बोलतो जरी कॅमेरे पुढे असले तरी. एक वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना गावात आणणं सोपं आहे, पण महाराष्ट्रातल्या राजसाहेब ठाकरेला गावात आणणं लय अवघड आहे. कारण ॲटिट्यूडचं दुसरं नाव म्हणजे राजसाहेब ठाकरे. प्रचंड स्वाभिमानी, लहरी आणि शिस्त, प्रचंड शिस्त. पण राजसाहेबांनी सुद्धा ओझरमध्ये आल्यावर जर कोणाच्या खांद्यावर हात टाकला तर तो आपला गणेश भाऊ कवडे. हे उगीच होत नाही. गणेश भाऊ तुम्हाला सुद्धा जर कधी प्रश्न पडला की राव हे कसं काय होतं, मी सहज मनावर घेतो होऊन जातो, समजून घ्यायचं बाप्पा करून घेत आहे, त्यांची कृपा आहे. करता करविता तो आहे. कारण संतांनी सांगितलं, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा जर त्याच्या सत्याने हलत असेल, फक्त परमात्मा योग्य व्यक्ती निवडतो की कुणाच्या हातात दिलं हे तर व्यवस्थित चालल.
ती बाप्पाने निवडलेली योग्य व्यक्ती म्हणजे गणेश भाऊ कवडे. मी तर स्तुती सुमन उधळण्यासाठी उभा नाही राहिलेला, पण वस्तुस्थिती नाकारून आपल्याला पुढं पण जाता येणार नाही. मी जो अभंग घेतलाय ना तो एवढ्यासाठीच घेतलाय की योगायोगानं पूर्व पुण्यानं वर्षानुवर्ष जी कामं होऊ शकली नाही ती कमी कालावधीमध्ये आपला अध्यक्ष करून दाखवतोय. आणि तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. चांगल्या कर्माला सहकार्य करा, नाही करता आलं तर दरवाजा लावून गप घरात बसा. पण चांगल्या कामाला जर तुम्ही आडखाटी घालाल, विरोध कराल, तर महाराजांचं म्हणणं आहे तुम्हाला नरकात जावं लागल. तुम्ही म्हणाल नरक म्हणजे काय? नरक म्हणजे नरकच, त्याला काही समानार्थी दुसरा शब्द नाहीये. नरक म्हणजे नरकच. तर नरकात जावं लागलं असं 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणून मला या सत्यकर्माला सहकार्य, काय काय प्रोजेक्ट महाराज जे सुचणार नाही गंभीर महाराज कुणाला, की जे अन्न जे शिल्लक राहतं त्याचं खत होतं, ते खत करून करून काय शेतात टाकाल, पण त्या अन्नापासून किती खत होईल. पण त्याच अन्नाचा जर योग्य वापर केला आणि त्याच्यापासून जर आपण गॅस निर्मिती करू शकलो तर देवस्थानचा जो खर्च होतो गॅससाठी त्या खर्चाची बचत होईल. म्हणून दूरदृष्टिकोन ठेवून शिल्लक राहिलेल्या अन्नापासून त्यांनी बायोगॅस निर्मिती या ओझरमध्ये सुरू केली. आज परिसरातले महाराष्ट्रभरातील देवस्थान ओझरमध्ये पाहायला यायला लागले की हा अभिनव उपक्रम आम्ही पण पाहिला पाहिजे आणि आमच्या देवस्थानामध्ये सुरू केला पाहिजे. याची सुरुवात ओझरमधून झाली. तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. नुसतंच खाण्यापिण्याच्या सुविधा करून पण चालत नाही, तर सजावट पण असली पाहिजे. घरात नुसते सोपे टाकून चालत नाही, तर भिंतींना चांगले रंग पाहिजे, भिंतीवर चांगल्या फ्रेम पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या माणसाला प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि तो सौंदर्य दृष्टिकोन गणेश भाऊंकडे आहे की कोणत्या ठिकाणी मी काय करू शकतो, कुठं बाकडा टाकू शकतो, कुठं लाईट मांडू शकतो. आज ते गणेश मंदिराचा सभा मंडप काय बनवलं, गोल्डन, सगळ्या गोल्डन प्लेट लावून टाकल्या, म्हणजे आल्या आल्याच माणसाचा उद्धारच होतो डायरेक्ट. तो प्रसन्नच होऊन जातो ते झुंबर वगैरे पाहिले. हा सौंदर्य दृष्टिकोन आहे. ते अगोदर मनात असावं लागतं, तेव्हा ते प्रत्यक्षात येतं. आणि ज्याचं मन स्वच्छ असतं ना त्याच्या अंतःकरणात विचार पण स्वच्छच येतात आणि ते प्रगट होतात. भाऊ खूप चांगलं काम करतायत, खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना. पाठीराखे असणारे सगळे कमिटीतले वडिलांच्या वयाची माणसं आहे सगळी, सगळ्यांची नावं नाही मला माहिती, घ्यावं अशी त्यांची इच्छा पण नाही. ते म्हणतात हत्ती के पाव में सबके पाव. त्यांनी ठरवलंय आता की एकाला पुढं काढायचं. आणि शिवराय स्वराज्य उभं करताना त्या मागं योगदान मावळ्यांचं असतं, हे समाज कधीच विसरत नाही. आज जरी गणेश भाऊ कवडे प्रत्येक कीर्तनकार म्हणत असेल, प्रत्येक राजकारणी नेता म्हणत असेल, गावातील प्रत्येक माणूस म्हणत असेल ना, तरी म्हणत असताना आतून एक आवाज पण येत असतो म्हणणाऱ्याच्या की ह्या शिवरायांच्या मागं जसे मावळे तशा गणेश भाऊ कवडेच्या मागं सगळं संचालक मंडळ आहे. त्यांनी सपोर्ट केल्याशिवाय, साथ दिल्याशिवाय त्या काही गोष्टी साकारल्या जात नाही. तर अशीच प्रगती, असंच पाठबळ सगळ्यांनी द्यावं. सहकार्य करून करून इतकं 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 अफाट दिव्य भव्य काम या ओझर नगरीत उभं करावं की भविष्य काळात आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनाच्या माध्यमातून जेव्हा फिरत असतो तेव्हा गावागावात जाऊन सांगू की ओझरमध्ये घडत असणारी क्रांती आम्ही आमच्या डोळ्याने पाहिलेली आहे. ओझरमध्ये जे परिवर्तन होत होतं त्याचे साक्षीदार आम्ही आहे. हे आम्हाला असं सांगता आलं पाहिजे बाहेर. जसं आज अयोध्येतली माणसं सांगताय की जेव्हा मस्जिद पाडली तेव्हा आम्ही पाहिली, जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा आम्ही पाहिलं, जेव्हा रामचंद्र प्रभू मंदिरात प्रतिष्ठापित झाले तेव्हा आम्ही पाहिलं. म्हणजे तिथल्या नागरिकांना एक भाग्याचा तो क्षण झाला. तसा आमच्या सगळ्यांसाठी तो क्षण व्हावा. उत्तरोत्तर खूप अशा पद्धतीने बाप्पाची सेवा आपल्याकडून घडो. आणि ती सगळी सेवा करत असताना चुकून झाले मतभेद तर होऊ द्या, फक्त मनभेद होऊ देऊ नका. आपल्या मराठी माणसांची ती सवय, मतभेद नसतात तो मनभेद असतात.
मतभेद म्हणजे काय माहितीये का, एखादं मत नाही आवडलं तर त्याला विरोध करायचा, पण दुसरं आवडलं ना तर स्वीकारायचं, याला काय म्हणतात मतभेद. पण मनभेद काय प्रकार आहे माहितीये का, चांगलं असो नाही तर वाईट असो आमचा विरोध आहे. मग गावात एक पोरग म्हटलं मला लावण्यांचा कार्यक्रम ठेवायचा आहे. विरोधक म्हटले काय डोकं फिरलं का काय, पोरं बिघडवायची का, एक तर फेब्रुवारी चाललाय म्हटले, वाटोळ करायचंय का पोरांचं, लावण्यांचे कार्यक्रम ठेवून पोरांचं वाटोळ होईल, अजिबात ठेवायचं नाही. केला बा लावण्यांना विरोध. त्याला वाटलं अरे गावात लावणीला विरोध होतो, त्याने 2-3 महिने जाऊ दिले आणि ते 2-3 महिन्याने म्हटलं मला आहे ना आता गावात एक सप्ताह भरवायचा, अखंड हरिनाम सप्ताह. ते विरोधक काय म्हटलं माहितीये का, टाळ कुठून काय होणार रे, काला टाळ कुटायचे, ध्वनी प्रदूषण करायचं, अजिबात होऊ देणार नाही. याला काय म्हणायचं मनभेद. की चांगलं करायला गेला तरी आमचा विरोधच आहे आणि वाईट करायला गेला तरी आमचा विरोधच आहे, याला म्हणतात मनभेद. पण चांगलं करायला गेला तर आमचा सपोर्ट आहे, वाईट करायला गेला तर आमचा विरोध आहे, याला म्हणतात मतभेद. मतभेद असावे, मनभेद कधीच नसावेत. आणि त्याच्यासाठी वारकरी संतांचं सगळं काम आहे. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, आणि माणसाने माणसाशी माणसा समवागणे. माणूस म्हणून एकत्र राहू, चांगल्या पद्धतीने काम करू. आणि एक शेवटचा विषय बोलतो आणि आता संपवतो. 9:30ची वेळ आहे, 9:45 झाली. शेवटचं वाक्य संपून टाकतो. आभार मानतो. आज कीर्तनाच्या निमित्तानं पाखावत साच्यांची लाप्ती आहे. ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंग सम्राट, मृदंगावर नितांत प्रेम करणारे, काम म्हणून नाही तर छंद म्हणून मृदंगाची सेवा करणारे महाराष्ट्रातील प्रसिद्ध मृदंग सम्राट, हरिभक्तीपरायण आमचे मित्र गंभीर महाराज अवचार गुरुजी. गंभीर महाराजांसाठी जोरदार टाळ्या देऊया. अशाच पद्धतीने बाप्पाची सेवा गंभीर महाराजांकडून होत राहो अशी प्रार्थना करूया. खूप विद्यार्थी घडवलेत, खूप कीर्तनकारांची कीर्तनं वाजवलीत. असं मोठं व्यक्तिमत्व, अनुभवी व्यक्तिमत्व आमचे गंभीर महाराज अवचार गुरुजी. आपले मनापासून धन्यवाद. हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट दगडू महाराज, आपले मनापासून धन्यवाद. इतर सगळे महाराष्ट्रातील नामवंत सगळी भजनी मंडळी, आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. गंभीर महाराजांचे सगळे सहकारी, गंभीर महाराजांची वारकरी शिक्षण संस्था, विनेकरी महाराज, चोपदार महाराज व इतर सगळी गायनाचार्य वादक मंडळी, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गणपत बाबा बनकर, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठल बाबा मांडे, शिवनेरी भूषण या सगळ्या मान्यवरांच्या, महापुरुषांच्या शुभाशीर्वादानं गेली 56 वर्षांपासून हा नामयज्ञ संपन्न होतोय. आज कीर्तनातील साधारणपणे 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा करण्याचं भाग्य देवस्थानने मागच्याही वर्षी मला दिलं, याही वर्षी दिलं. गणपती बाप्पा काय माझ्यावर कृपा करतोय कळत नाही. आता माग 2023 मध्ये 2 जुलै 2023ला मला संध्याकाळी गणेश भाऊंचा फोन आला. म्हटले उद्या चतुर्थी आहे आणि आपण चतुर्थीला एक आरती ठेवत असतो, तर उद्या तुम्ही आरतीला याल का? म्हटलं येतो भाऊ, येतो. फोन ठेवला आणि आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 जुलै 2023ला माझा वाढदिवस आहे हे गणेश भाऊला अजिबात माहीत नाहीये. पण 2 तारखेला मला फोन येतो की उद्या तू आरतीला ये, आणि वाढदिवसाच्या दिवशी पहिली आरती गणपतीची बाप्पाची माझ्याकडून होती. ही गणपती बाप्पाची माझ्यावर असलेली कृपाच आहे की मला वाढदिवसाच्या दिवशी बोलव. गणेश भाऊला दिली आज्ञावरून, घे त्याला बोलून उद्या आरतीला. तर वाढदिवसाच्या दिवशी तो आरतीचा मान मला भेटला. मागच्याही वर्षी सेवा केली, याही वर्षी सेवा करण्याचं भाग्य लाभलं. देवस्थानचे मनापासून आभार, अध्यक्षांचे मनापासून आभार, ग्रामस्थांचे मनापासून आभार, सगळी परिसरातील नेते मंडळी, मोठी मोठी माणसं, माता भगिनी, गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, डायरेक्टर, प्रगतशील शेतकरी, प्रसिद्ध गाडा मालक, विरोधी पक्ष नेते, आपल्या सगळ्यांच्या चरणी
नतमस्तक. साऊंड सिस्टीमचे मनापासून आभार, व्हिडिओ शूटिंगचे मनापासून आभार. कीर्तनातील शेवटचं वाक्य ते घरी घेऊन जायचं. प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या अंगणामध्ये फुलं पडले पाहिजे. मी उठल्यानंतर सकाळी दरवाजा उघडला की पुढे अशी फुलांची आरास असावी, हे प्रत्येकाला वाटतं नैसर्गिकरित्या. पण सिद्धांत असा आहे, आपल्या अंगणामध्ये फुलं पडावी असं जर वाटत असेल तर फुलाचं झाड हे शेजाऱ्याच्या अंगणात लावावं लागतं. हा सिद्धांत आहे. ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले कुरे देवा गुडी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुमचे दास. आ नाही उच्चारिला ते कारणे आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुमचे दास. का मरे ज्ञाने त्वरा राखा पायापैकी करा. करा क्षमा अपराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.